नाशिक जिल्ह्यामधले 60% पेट्रोल पंप सध्या कोरडे ठाक आहेत। टँकरच पोहोचले नाहीयेत, त्यामुळे विविध कंपन्यांचे 600 पैकी 400 पेट्रोल पंप कोरडे पडलेले आहेत। संध्याकाळपर्यंत जिल्ह्यामधली परिस्थिती पूर्वपदावरती येईल अशी शक्यता आहे। प्रांजल कुलकर्णी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय अवस्था आहे? कुणाकुणाची अडचण होतीये पेट्रोल डिझेल वेळेत न मिळाल्यामुळे? काय प्रतिक्रिया आहेत नाशिकमधनं? ज्ञानदा, आपण जर बघितलं तर काल मनमाडच्या पानेवाडी डेपोमध्ये प्रशासनासोबत टँकर चालकांची बैठकही झाली होती आणि या बैठकीमध्ये तोडगा निघाला होता। आम्ही संप मागे घेतोय अशी माहिती टँकर चालकांनी दिली होती। खरं तर यानंतर टँकर जे आहे ते भरण्यास सुरुवात झाली होती। म्हणजे मनमाडचा विचार केला तर या डेपोतून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जवळपास 8 जिल्ह्यांना टँकरचा पुरवठा होत असतो। मात्र संप जरी मागे घेण्यात आला असला तरी मात्र जिल्ह्यातील परिस्थिती जी आहे इंधनाची ती अजून पूर्वपदावर आलेली नाही आहेत। आपण जर बघितलं तर आत्ता मी नाशिक शहरातील त्र्यंबक नाक्यावरती आहेत आणि समोर पेट्रोल शिल्लक नाहीत अशी पाटी ही बघायला मिळते। फक्त इथेच नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 600 पेट्रोल पंप आहेत आणि या 600 पैकी 400 पेट्रोल पंप हे अजूनही ड्राय आहेत, हे कोरडेठाक पडलेले आहेत। इथे अजूनही टँकर हे पोचलेले नाही आहेत आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। पेट्रोल असोसिएशनने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार ही सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते। संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अजून हे जे टँकर चालक आहेत त्यांच्यामधील अजून काही जणांचं मत आहे की हा जो संप आहे किंवा हा जो नवा निर्णय हा त्यांना मान्य नाही, त्यामुळे टँकरचा भरणा जो आहे तो कुठेतरी स्लो सुरू आहे, तो बरोबर होत नाहीत असं देखील असोसिएशनकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे नक्की परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे, त्यामुळे ते अधिकचा साठा हा करतायत आणि असं करू नयेत, घाबरू नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे। त्यामुळे आता एकंदरीतच जे पंप सुरू आहेत तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। तर अशा प्रकारे जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंप हे अजूनही कोरडे ठाक पडलेले आहेत। ज्ञानदा, धन्यवाद प्रांजल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।